नमस्कार भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ Instagram रील्सवरती खूप ट्रेंडिंगला चालू आहे. त्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे. सोबत आजचा व्हिडिओ आपण बनवला ते म्हणजे CapCut ॲप्लिकेशनवरून. त्यामुळे कंप्लीट बघून नक्की एडिट करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर स्टार्टिंगला VPN कनेक्ट करून घ्या. त्यानंतर CapCut ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. तर न्यू प्रोजेक्टचा आयकॉन त्याच्यावर क्लिक करा. जो तुमचा एक मॉडेलची इमेज आहे त्याला इथं सिलेक्ट करून घ्या. तर आता बघू शकता या पद्धतीने आपण एक मॉडेलची इमेज इथं सिलेक्ट केला आहे. तर बघू शकता जे पुढचं आहे CapCutचं नाव त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. आता मॉडेलची इमेज बघू शकता आपण इथे सिलेक्ट केला आहे. तर इथं बघू शकता दोन्ही हातांची लेअर पूर्ण वाढवून घ्या अशा पद्धतीने, जेणेकरून ती तुम्हाला अशी पण दिसून जाईल. यापर्यंत ती पूर्ण झूम करून टाका ती लेअर. तर लेअर झूम केल्यानंतर त्याच्यावर क्लिक करा मॉडेलची इमेजवर. क्लिक केल्यानंतर इथं असं नॉर्मली पुढे या, जेणेकरून तुम्हाला इथं बघू शकता इथे एक असं रेश भेटेल, त्याच्या पुढे एक भेटेल, त्याच्या पुढे म्हणजे असं बघू शकता तुम्हाला तुमच्या मॉडेलची इमेज इथं दिसून जाईल. जेणेकरून पहिले रेषेवर या, म्हणजे असं जेणेकरून तुम्हाला दिसेल नॉर्मली पुढे या. इथे तुम्हाला एक नंबरला ऑप्शन भेटतं खाली म्हणजे स्प्लाइट, त्या ऑप्शनवर क्लिक करीत चला. पुढे येत चला, स्प्लाइट नावाचे ऑप्शन क्लिक करीत चला. नॉर्मली ती जी एक नंबरला आपण जी साईज घेतली त्या पद्धतीने पुढे तुमच्या हिशोबाने ती घेत चला आणि तिथे स्प्लाइट मारत चला या पद्धतीने, जेणेकरून आपल्याला घ्यायचे सर्व लास्टपर्यंत करून अशा पद्धतीने घेऊन टाकत चला या पद्धतीने. तुम्हाला डेमोसाठी दाखवत आहे, तुम्ही लास्टपर्यंत घेऊन टाका या पद्धतीने. तर अशा वेळी तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे लास्टपर्यंत करून 3 सेकंदापर्यंत. एवढं केल्यानंतर तर पहिल्या इमेज हायच्यासाठी ठेवायचा. 2 नंबरची इमेजवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली भरपूर ऑप्शन भेटते, स्क्रोल डाऊन करा. एक तुम्हाला क्रॉप नावाचा ऑप्शन भेटेल म्हणजे ट्रान्सफॉर्म, त्याच्यावर क्लिक करा. आणि मधलं ऑप्शन म्हणजे मिरर, त्या ऑप्शनवर क्लिक करा. परत त्या पुढचा इमेज हायच्यासाठी ठेवायचा. परत त्या पुढच्या इमेजवर क्लिक करून परत क्रॉपमध्ये जा आणि त्याला सुद्धा मिरर करून टाका. परत पुढचा आहे तसाच त्या पुढचा परत मिरर करून टाका. परत त्या पुढचा आहे तसाच त्या पुढचा मिरर. तर ही सुद्धा स्टेप तुम्हाला अशा पद्धतीने वापरायची म्हणजे लास्टपर्यंत 3 सेकंदापर्यंत सेकंड स्टेप. तर या 2 स्टेप वापरल्यानंतर तुमचा व्हिडिओ एकदम फास्टमध्ये होऊन जाईल. इकडे तिकडे बघू शकता या पद्धतीने. डायरेक्ट हा व्हिडिओ ते एक्सपोर्ट करून टाकायचा. सेटिंगमध्ये यावर फ्रेम 60 करा, कोड रेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर परत न्यू प्रोजेक्टमध्ये या, तो व्हिडिओ इथं ॲड करून घ्या. व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथं ॲड म्हणा. तर ॲड केल्यानंतर यापर्यंत तुम्हाला तो व्हिडिओ दिसून जाईल. तर पुढचा पार्ट परत डिलीट करून टाका CapCutचा. डिलीट केल्यानंतर त्या व्हिडिओ क्लिक करा. इथं तुम्हाला 2 नंबरला स्पीड नावाचा ऑप्शन भेटेल, त्या स्पीड नावाच्या ऑप्शन क्लिक करा नॉर्मलमध्ये. तिथून ती आपली ऑलरेडी 1 असेल तर तिला इथं करून टाका 2 अशा पद्धतीने. 2 केल्यानंतर इथे येस म्हणा. तोच व्हिडिओ आहे, खाली एक ऑप्शन भेटते भरपूर, एक डुप्लिकेट नावाचा ऑप्शन भेटेल तुम्हाला खाली, स्क्रोल डाऊन करा. या पद्धतीने डुप्लिकेट करून टाका. असे पण तुम्हाला तो फास्ट अजून दिसून जाईल. एवढं केल्यानंतर परत व्हिडिओवरती या सेटिंगमध्ये परत हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर यापर्यंत एक्सपोर्ट केल्यानंतर परत न्यू प्रोजेक्टमध्ये या. जो तुमचा एक मॉडेलची इमेज आहे त्याला इथं सिलेक्ट करून घ्या. इमेज मी सिलेक्ट केला आहे. तर सिलेक्ट केल्यानंतर खाली एक क्रिएटरचा ऑप्शन भेटेल, तिथं जा. साईज 9.16 सिलेक्ट करा आणि ते यस मान. सिलेक्ट केल्यानंतर फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲडेडचं ऑप्शन भेटेल, तिथं जा. पहिलं ऑप्शनमध्ये साऊंड, तर मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं ते साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका. तर या पद्धतीने आपण घेतलं एक सॉन्ग. त्या मॉडेलची इमेज क्लिक करा आणि त्याला लास्टपर्यंत घेऊन टाका सॉन्गपर्यंत. सॉन्गवर क्लिक करा म्हणजे आपण येतोय कंप्लीट लास्टला. पुढचा पार्ट इथून कट करून टाका. जे पुढचं नाव आहे CapCutचं परत त्याला डिलीट करून टाका. सॉन्ग आणि फोटो आपल्या इथे रेडी. तर फोटोवर क्लिक करा. फोटोवर क्लिक केल्यानंतर त्याला इथे झूम करून घ्या अशा पद्धतीने. तर त्याला झूम केल्यानंतर बघू शकता आता तुम्हाला बीट आणि इफेक्ट सर्व कशी काय लावायचं तुम्हाला सर्व सांगून देतो. तर आता बघू शकता भावांनो. तर आता बघू शकता, तर आपला आता इथं बघू शकता तुम्हाला पहिले बीट घ्यायचं आहे. तर पहिले बीट लावायचं तुम्हाला ते 2 सेकंदवर 9 सेकंदवर. तर या पद्धतीने 9 सेकंद राहायचं बीट लावण्यासाठी. 9 सेकंद राहिल्यानंतर तो तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करा.
इथे स्प्लाइट नावाचं ऑप्शन भेटेल तुम्हाला एक नंबरला. ते स्प्लाइट नावाच्या ऑप्शन क्लिक करा, म्हणजे तुमचं लागलं तिथं पहिलं बीट. तर 9 सेकंदवर तुमचं पहिलं बीट आहे. त्या पुढचं बीट आपलं 10 सेकंद. परत त्या पुढचं बीट आहे बघू शकता प्लेच्या खाली कंप्लीट डॉट आहे. परत त्यापुढे एक बीट आहे तुमचा 11 सेकंद. परत त्या पुढचं बीट आहे प्लेच्या खाली डॉट. परत त्या पुढचं बीट आहे ते म्हणजे भावांनो प्लेच्या खाली 12 सेकंद. परत त्या पुढचं बीट आपलं आहे 12 सेकंद कंप्लीट. परत त्या पुढचं बीट आपलं 13 सेकंद म्हणजे प्लेच्या खाली कंप्लीट डॉट. त्या पुढचं बीट आपलं 13 सेकंदवर. परत त्या पुढचं बीट आपलं प्लेच्या खाली 14 सेकंद. परत त्या पुढचं बीट आपलं 14 सेकंदवर आहे. परत त्याच्या पुढचं बीट ते म्हणजे 14 सेकंदवर आहे, प्लेच्या खाली कंप्लीट डॉट आहे. त्या पुढचं बीट आपलं 15 सेकंद. परत त्या पुढचं बीट आपलं प्लेच्या खाली 16 सेकंद. त्या पुढचं बीट आपलं 15 सेकंद. परत त्या पुढचं बीट आपलं 16 सेकंद. परत त्या पुढचं बीट 17 सेकंद. त्याच्या पुढचं बीट प्लेच्या खाली 18. त्या पुढचं बीट आपलं प्लेच्या खाली कंप्लीट 18. त्या पुढचं बीट आपलं 18 सेकंद. परत त्या पुढचं बीट म्हणजे आपलं प्लेच्या खाली डॉट. त्या पुढचं बीट म्हणजे 19 सेकंद. परत त्या पुढं प्लेच्या खाली 20 सेकंद. त्याच्या पुढं कंप्लीट आपले 20 सेकंद. तर भावांनो बघू शकता तुम्हाला इथं बीट लावण्यासाठी एक भरपूर अडचण येऊ शकते, कारण जेणेकरून बीट एकदम जागीचे, त्यामुळे तुम्ही सॉंगवर बीट लावू शकता. मी जेवढं सांगण्याचा प्रयत्न केला तेवढं मी केला, तर तुम्ही सॉंगसुद्धा बीट लावू शकता या पद्धतीने. तरी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. तर बीट लावून झाल्यानंतर बघू शकता तिथे स्टार्टिंगला आल्यानंतर स्टार्टिंगच्या मॉडेलची म्युझिक क्लिक करा. खाली भरपूर ऑप्शन भेटते. एक बेसिक नावाचा ऑप्शन भेटेल, बेसिकमध्ये जा. ती पोझिशन पूर्ण इकडे घेऊन टाका. तुमचा फोटो नॉर्मली मीडियमला असेल तर तो पूर्ण इकडं घेऊन टाका या पद्धतीने. अशा पद्धतीने घेतल्यानंतर तिथं तुम्हाला एक की मारा. तर बघू शकता आपण व्हिडिओ चालू बंद करतो त्या शेजारी तुम्हाला एक कीच आहे, ती प्लसची असली या पद्धतीने तिला आपल्याला मायनस करून टाकायची या पद्धतीने. अशा ती की लावल्यानंतर डायरेक्ट पुढे यायचं. तिथं पुढं आल्यानंतर आपण सर्व बॅक झालो. परत त्या मॉडेलची म्हणजे क्लिक करा. परत तिथं ती प्लसची की असेल तिला मायनस करून टाका. बेसिकमध्ये या. बेसिकमध्ये आल्यानंतर जी पोझिशन पूर्ण इकडे घेऊन टाकायची, ती तुमची असेल या पद्धतीने इकडं पूर्ण तो फोटो, तर त्याला इकडे अशा पण तुम्हाला घेऊन टाकायचा. तुम्हाला जितका होता त्यापर्यंत घेऊन टाका. इथे यस म्हणा. तर एवढं केल्यानंतर तुम्हाला एक ॲनिमेशन बघायला भेटलं अशा पद्धतीने. तो ॲनिमेशन झाल्यानंतर त्यापुढे यायचं. इथं पहिल्या बीटू या व्हाईट बीट. तुम्हाला व्हाईट बीट सांगतो. व्हाईट बीटू आल्यानंतर 9 सेकंदाच्या व्हाईट बीटू क्लिक करा. इथं लाईट इफेक्टमध्ये येऊन तुम्हाला एक ब्लँच नावाचा इफेक्ट लावायचा. त्याला सिलेक्ट करून साईज 0.4 सेकंद ठेवून ती यस म्हणा. डायरेक्ट त्यापुढे व्हाईट बीट लावायचं म्हणजे 11 सेकंदवर. परत 11 सेकंदवरचे व्हाईट बीट आणि तिथं सुद्धा ब्लँच नावाचा इफेक्ट सिलेक्ट करा. 0.2 सेकंद ठेवा. जिथं जिथं व्हाईट बीट आहे तिथं हाच इफेक्ट लावायचा तुम्हाला ब्लँच नावाचा. परत त्यापुढच्या व्हाईट बीट लावायचा म्हणजे 14 सेकंद. परत त्यापुढची व्हाईट बीट आहे 16 सेकंदवर लावायचा. परत त्यापुढं लावायचं तुम्हाला 18 सेकंद. तर अशा पण लावल्यानंतर तर बघू शकता. तर आता इथं 9 सेकंदवरच्या व्हाईट बीट आल्यानंतर परत ॲनिमेशनमध्ये जा. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ती इनमध्ये येऊन रॉक वर्टिकल लावायचा आहे. साईज फुल ठेवून ती यस म्हणा. परत त्यापुढची व्हाईट बीट आहे आपल्या 11 सेकंदवरची. परत त्या इमेजला सुद्धा तुम्हाला ॲनिमेशनमध्ये येऊन इनमध्ये जाऊन त्याला सुद्धा रॉक वर्टिकल लावा आणि ती यस म्हणा. परत त्यापुढच्या 14 सेकंदच्या इमेजला तुम्हाला रॉक वर्टिकल लावायचं. परत त्यापुढच्या इमेजला लावायचं म्हणजे 16 सेकंदवर रॉक वर्टिकल. परत त्यापुढच्या इमेजला तोच इफेक्ट लावायचा अशा पद्धतीने. हा इफेक्ट लावल्यानंतर बघू शकता. तर आता इथे तुम्हाला म्हणजे इथं 10 सेकंदवरचे बीटू आल्यानंतर जो तुमचा मॉडेलची इमेज असेल 10 सेकंदवर त्याच्यावर सिलेक्ट करा. खाली एक रिप्लेस नावाचा ऑप्शन भेटेल, स्क्रोल डाऊन करा. डुप्लिकेटच्या शेजारी एक रिप्लेस नावाचा ऑप्शन, त्या ऑप्शन क्लिक करा. जो आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला तर त्याला इथं ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला एक इमेज बघायला भेटेल. त्यापुढे लगेच त्या इमेजवर परत क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये या. त्याला लावायचं आपल्याला झूम वर, साईज फुल ठेवा आणि ती यस म्हणा. परत त्यापुढे इमेज आहे प्लेच्या खाली 11 सेकंदवरच्या, त्याला सुद्धा रिप्लेस करून इथं व्हिडिओ ॲड करा. परत त्यापुढं तुम्हाला ॲड करायचं म्हणजे झूम वर या परत त्यापुढे येतं आपला रॉक वर्टिकली. परत त्यापुढे व्हिडिओ ॲड करायचा म्हणजे 12 सेकंदवर तुम्हाला इमेजला व्हिडिओ ॲड करायचा रिप्लेस करून. परत त्यापुढे झूम वन नावाचा इफेक्ट लावायचा आहे बघू शकता. परत त्यापुढं तुम्हाला परत रिप्लेस करून व्हिडिओ ॲड करायचा ते म्हणजे 13 सेकंदवर या पद्धतीने. असे पण त्यापुढं लगेच तुम्हाला झूम वन ॲड करायचा आहे 13 सेकंदच्या पुढं व्हिडिओच्या पुढं बघू शकता. परत त्यापुढं तुम्हाला व्हिडिओ ॲड करायचा ते म्हणजे 14 सेकंदवर डायरेक्ट. त्याच्यानंतर व्हिडिओ ॲड करायचा तुम्हाला 15 सेकंदवर अशा पद्धतीने. परत त्यापुढे व्हिडिओ ॲड करायचा म्हणजे 17 सेकंदवर.
अशा पद्धतीने. परत त्यापुढे ॲड करायचा म्हणजे इथं बघू शकता 70 सेकंद परत व्हिडिओ ॲड करायचा आहे या पद्धतीने. त्यापुढे ॲड करायचा 19 सेकंद. त्याच्यापुढे ॲड करायचा म्हणजे आपला 20 सेकंद. तर अशा व्हिडिओ ॲड करायचा. ॲड केल्यानंतर आता फिल्टरमध्ये या खाली. फिल्टरमध्ये आल्यानंतर बघू शकता तुम्ही. तर पहिल्या मॉडेलच्या इमेजवर क्लिक करा. फिल्टरमध्ये या. फिल्टरमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक ट्यूलर्स नावाचं फिल्टर भेटेल लाईटमध्ये. त्याला सिलेक्ट करून साईज फुल ठेवा. ॲडजस्टमध्ये जाऊन ते सॅच्युरेशन जे आहे 4 नंबरला ऑप्शन. तर ते पूर्ण इथं -50 करून टाकून इथं येस म्हणा. एवढं केल्यानंतर परत तुम्हाला फिल्टरमध्ये जायचं. फिल्टरमध्ये येऊन तुम्हाला एक बर्लिन नावाचा फिल्टर भेटेल बघू शकता इथं. तर बघू शकता हे बर्लिन नावाचं फिल्टर भेटेल. त्याला सिलेक्ट करून बघू शकता ॲडजस्टमध्ये जा. त्याची जी साईज आहे ती 50 ठेवा आणि ती येस म्हणा. परत त्यापुढचं फिल्टर आहे भावांनो. परत फिल्टरमध्ये या. टेरो नावाचं एक फिल्टर भेटेल तुम्हाला या पद्धतीने. बघू शकता टेरो नावाचं फिल्टर त्याला सिलेक्ट करून त्याची साईज 30 ठेवा आणि ती येस म्हणा. अशा पद्धतीने ते फिल्टर ॲड करता तुम्हाला फक्त एवढ्या ॲनिमेशनपर्यंत, जेणेकरून 9 सेकंदापर्यंत 2 फिल्टर तुम्हाला ॲड करायचे. तर बघू शकता हेच दोन्ही फिल्टर इथं डुप्लिकेट करा आणि ते तुमच्या व्हिडिओला ॲड करा. जेणेकरून जिथं आपले व्हिडिओ आहे तिथे 2 फिल्टर तुम्हाला लावायचे सेम. अशा म्हणजे त्या फिल्टरवर क्लिक करायचं. खाली डुप्लिकेटचं ऑप्शन भेटेल, डुप्लिकेट करायचं आणि त्याला त्यापुढं सरकून टाकायचं. अशा पण केल्यानंतर सर्व फिल्टर व्हिडिओ पैसे तुम्ही ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर तुमच्या व्हिडिओ क्लिक करायचं. फिल्टरमध्ये जायचं त्याला. तर फिल्टरमध्ये गेल्यानंतर ट्यूलर्स नावाचं फिल्टर सिलेक्ट करायचं. साईज फुल ठेवा. ॲडजस्टमध्ये जाऊन सॅच्युरेशन पूर्ण -50 करून टाकण्याची येस म्हणा. तर प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला या पद्धतीने फिल्टर ॲड करून सॅच्युरेशन मायनस करायचं. यापर्यंत लास्टपर्यंत तुम्हाला सर्व करून घ्यायचं. एवढं केल्यानंतर फायनली तुमचा व्हिडिओ इथं रेडी झाला आहे. तर वर सेटिंगमध्ये या. फ्रेम रेट 60 करा. कोड रेट हाय करा. डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. चला भावांनो भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला. जय हिंद जय महाराष्ट्र.